नमस्कार मंडळी. मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. राजनला कमळीचं आणि गौरीचं सत्य आता समजणार आहे. म्हणजे कमळी गौरीचीच मुलगी आणि राजनची मुलगी असल्याचं एक मोठं सत्य आता राजनच्या समोर येणार आहे. कमळी जेव्हा तिच्या रूममध्ये गौरीचा आणि तिचा फोटो बघत त्या फोटोजवळ बोलत बसलेली असते आणि त्याच वेळेला तर राजन तिच्या रूममध्ये येतो आणि त्याच वेळेला तर तो गौरीचा आणि कमळीचा एकत्र फोटो पाहतो आणि त्यानंतर राजनसमोर खूप मोठं सत्य समोर आलेलं आहे. आणि तेव्हाच राजनला कळतं की कमळी आपली खरंच मुलगी आहे. कमळी ही माझी आणि गौरीची मुलगी असल्याचं मोठं सत्य आता राजनच्या समोर येतं आणि त्यानंतर राजांनी असं काही केलेलं आहे. आता राजांच्या समोर ही पण गोष्ट आलेली आहे की इतकी दिवस अनिका आणि कामिनी दोघीसुद्धा नाटक करत असतात. त्यासाठीच खरं तर राजन कमळीच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याच्यासमोर आता एवढं मोठं सत्य आलेलं आहे. आणि त्यानंतर राजांनी आता सगळ्यांसमोर संपूर्ण प्रॉपर्टीची एकमेव मालकीण म्हणजे कमळी, आता सगळी प्रॉपर्टी तो फक्त आणि फक्त कमळीच्या नावावर करणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आपण आता पाहिलं की कमळीने आणि ऋषीने मास्टर माइंड प्लॅन बनवत अनिकाचा आणि कामिणीचा खरा चेहरा आता अन्नपूर्णा आजींच्या समोर आणलेला आहे. अनिकाने ज्या मुलीला डुप्लिकेट कमली बनवून जे समोर आणलं होतं ते सत्यसुद्धा आता अन्नपूर्णा आजींच्या समोर आणलेलं आहे. सुरुवातीला अनिका प्रचंड नाटकं करत असते आणि कमली कशी खोटी आहे, कमलीने मला मारण्याचा प्रयत्न केला, कमलीनेच माझ्यावरती हल्ला केला, हे सगळं काही ती अन्नपूर्णा आजींना सांगत असते. पण त्याच वेळेला आता कमलीने ती जी फेक कमली आहे आणि आदित्य ह्या दोघांनासुद्धा समोर आणून अनिकाचा खरा चेहरा अन्नपूर्णांच्या आजीसमोर आणला आणि त्यानंतर अन्नपूर्णा आजीने अनिकाचं चांगलंच थोबाड रंगवलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आता या तिघींनासुद्धा अशी काही शिक्षा दिली आहे की ह्या तिघीजणी घरातल्या मोलकरीण म्हणून राहणार आहेत. तिघीसुद्धा घरातली सगळी कामं करतील आणि अन्नपूर्णाजींनी घरातल्या सगळे नोकर आहेत त्यांना सुट्टीवर पाठवलेलं आहे. अन्नपूर्णाजी म्हणत असतात की ही मुलगी कधी सुधारलेली नव्हती आणि कधी सुधारणारही नाही. जोपर्यंत ती कामिणीच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुझ्यात कधीच बदल घडून येणार नाहीत. आणि काही इकडे आता अन्नपूर्णाजींची हातापाय पडत असते, तिची माफी मागत असते. पण अन्नपूर्णाजी म्हणतात की आता तुला माफ करणारच नाही, कारण तू कधी सुधारणारच नाही आहेस. तर कमळीने आणि ऋषीने आता एक एक करत अनिकाचे सगळेच गुन्हे समोर आणलेले आहेत. एवढंच नव्हे तर राजन काकांच्या रूममध्ये दारूच्या बाटल्यासुद्धा अनिकाच ठेवत होती, हे सुद्धा आता कमळीने समोर आणलेलं आहे. आता यावर रागिणी असते ती सुद्धा प्रचंड घाबरलेली असते. कामिणी आता इकडे पूर्ण घाबरते आणि म्हणते की वहिनी, हे सगळं असं नाही आहे, ही मुलगी खोटं बोलते. पण त्याच वेळेला ऋषी आता त्याच्याजवळ असलेला तो व्हिडिओ इथे अन्नपूर्णाजींना दाखवतो आणि त्याच्यामुळे आता या दोघींचं पुराव्यासकट भांडं फुटलेलं आहे. आणि अन्नपूर्णाजीने या तिघींना जबरदस्त शिक्षा दिली. ह्या घरात त्यांनी नोकरासारखंच राहायचं, नोकरासारखंच वागायचं आणि तसंच सगळी घरातली कामंसुद्धा करायची. ही मोठी शिक्षा आता अन्नपूर्णाजीने ह्या तिघींना दिली आहे. आता ह्या तिघीजणी पुढे पुढे कशा राहतात, कसे कपडे घालतात, कशी कामं करतात, हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे आता कामिनी आणि रागिणी तिघीसुद्धा आता तिच्या रूममध्ये आलेले असतात. ह्या तिघींचासुद्धा आता प्रचंड संताप झालेला आहे. कामिणीला काय करावं आणि काय नाही सुचत नाही. ती म्हणते की हा एवढा प्लॅन फसलाच कसा. त्या कमळीने ऋषीला घेऊन आधीच हा प्लॅन एक्सपोज करायची तयारी केली होती, तिला आपला हा प्लॅन समजलाच कसा आणि हे लोक त्या आदित्यपर्यंत पोहोचलेच कसे. तिकडं अनिका म्हणत असते की ग्रॅनी, हे सगळं आणि सगळं तुझ्यामुळे झालंय. त्या आदित्यला तिथे लपून का ठेवलंस? मी म्हणाले नाही की हे लोक कुठेतरी गेले, म्हणजे त्या आदित्यलाच भेटायला गेले होते असणार आहे. तुझ्यामुळं त्या त्या बिंडोक म्हातारीने माझ्या कानाखाली मारली, ते मला अजूनही आठवतंय. आणि हे सगळं काही तुझ्यामुळेच झालं आहे. एवढा मी सगळा प्लॅन केला होता आणि तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे फसलेला आहे. आणि का आता सगळं काही कामिनीला ब्लेम करत असते आणि म्हणत असते की त्या म्हातारीने आपल्याला काय शिक्षा दिली आहे की घरची सगळी कामं करायची, नोकरांची कामं आपण करायची. मला हे शक्यच नाही आहे. कामिनी म्हणते तू टेन्शन घेऊ नकोस. ती कमळीने जरी आता आपल्याला हरवलं असलं तरी एक हुकमाचा एक्का आपल्या हातामध्ये आहे. तर गौरीने काय सांगितलं होतं विसरलीस का? ती कमळी ही तिची मुलगी नाहीच आहे. जर कमळी तिची मुलगी नाही आहे म्हणजे कमळी इथे नाटक करून आलेली आहे आणि हे नाटक त्या राजांचं आणि त्या कमळीचं आहे. ते आता आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायलाच हवं. एकदा का त्या कमळीचा खरा चेहरा समोर आला की ही अन्नपूर्णा स्वतः तिला घराच्या बाहेर का हाकलून देईल. तर इथे अन्नपूर्णा जेता झालेला सगळा प्रकार राजांना सांगत असतात. आत्तापर्यंत कामिनी आणि अनिकाने कसा प्लॅन करून कमळीला फसवलं, तिच्यावर चोरीचे आळ केले, तिला मारण्याचा प्लॅन केला, म्हणजे अनिका सुधारलीच नव्हती. इतके दिवस ती आपल्याशी खोटं बोलत होती. राजनला सुद्धा आता ही गोष्ट ऐकून शॉकमध्ये गेलेला आहे. कामिनीने कमळीला मारण्याचा प्लॅन केला,
राजनला खरं तर इकडे वाईट वाटतं की कमी माझी स्वतःची सख्खी मुलगी नाही आहे, तुझी नात नाही आहे, ती आपल्यासाठी इतकं सगळं करते आणि ह्या दोघीजणी तिच्या जीवावर उठल्या होत्या. खरं तर कमळीला किती किती सहन करावं लागतंय आणि हे सगळं काही ती फक्त आपल्यासाठी सहन करते. इकडे स्वतःची सख्खी मुलगी, सख्खी नात, तिने जे करायला हवं होतं ते सगळं काही कमी करते. राजनला खूप वाईट वाटतं आणि राजन आता इकडे कमीला भेटायला तिच्या रूममध्ये येतो. कमी इकडे बेडवर बसलेली असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. इथे तिने आता गौरीचा आणि स्वतःचा फोटो हातात घेतलेला असतो आणि ती गौरीला म्हणत असते की आई, मला आज तुझी खूप आठवण येते. तू आज माझ्यासोबत हवी होतीस असं मला वाटतंय. खूप 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 आठवण यायला लागली आहे मला तुझी. किती दिवस झालो भेटलो नाही आहे आणि काय बोलणंसुद्धा नाही आहे. कधी भेट होणार आहे आपली? कमीला इतकं वाईट वाटत असतं कारण आज तिच्यासोबत जे झालं होतं, कारण जी माणसं आहेत ती अक्षरशः तिच्या जीवावर उडलेली होती आणि त्याच्यामुळेच कमीला आता इकडे सरूचीच म्हणजे गौरीची खूप आठवण येत असते आणि ती तिच्याशी आता बोलत असते आणि म्हणत असते, आई तू आत्तापर्यंत मला जे शिकवलंच आहे, तू जे माझ्यावर संस्कार केलेले आहे ते संस्कारच घेऊन मी पुढे चाललेली आहे. पण आज जी परीक्षा दिली त्यापेक्षा उद्याची परीक्षा माझ्यासाठी खूप मोठी असणार आहे. उद्या अन्नपूर्णाजींसमोर सगळं सत्य सांगायचं आहे. मी त्यांची नात नाही आहे हे ज्यावेळेला त्यांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल, त्या माझ्याबद्दल काय विचार करतील, त्या मला माफ करतील ना? हे सत्य त्यांच्यासमोर आल्यानंतर त्यांना काही त्रास होणार नाही ना? माझ्यासमोर भरपूर प्रश्न आहेत, पण मी काय करू? काही झालं तरी त्यांना ही गोष्ट सांगावीच लागणार आहे. आता कमी हे सगळं काही सरूशी फोटोजवळ बोलत असताना तिथे आतमध्ये आता राजन आहे, तो राजन कमीला भेटायला येतो. राजन इथे रूममध्ये येतो आणि म्हणतो की बाळा, मला आज जे झालं ते सगळं समजलं. अनिकाचा आणि कामिणीचा हा सगळा प्लॅन होता. इतके दिवस अनिका फक्त नाटक करत होती. आम्हाला वाटत होती ती सुधारली आहे, पण या सगळ्यामागे तिने भयंकर षडयंत्र रचलं होतं तुला सगळ्यांसमोर खोटं पाडण्यासाठी. तुझ्यावर चोरीचे खोटे आळ आणले आणि आज तर कहर केला त्याने, तुला तुला मारण्याचा प्रयत्न केला. आता इथे राजन कमीच्या जवळ येतात. कमीच्या हातामध्ये फोटो असतो आणि कमीच्या डोळ्यात पाणीसुद्धा असतं. राजन म्हणतो, काय झालं? तू तर माझी शेरणी आहेस ना, आणि तुला घरच्यांची आठवण येते का? कमी म्हणतो की हो, आज मला माझ्या आईची खूप आठवण येते. असं वाटतं की ती आज माझ्यासोबत असायला हवी होती. आणि त्याच वेळेला तिच्या हातातला जो कमीचा आणि तिच्या आईचा फोटो आहे तो राजन घेतो आणि तो पाहतो आणि त्यानंतर राजन पूर्णपणे हादरलेला आहे. तो फोटो कमीचा आणि गौरीचा, कमीचा आणि एकत्र म्हणजे कमीचा आणि गौरीचा एकत्र फोटो पाहून आता राजनला मोठा झटकाच लागलेला आहे. राजन म्हणतो की कोण आहे ही? तू तू हिला कशी ओळखते? कमी म्हणते की हीच माझी आई आहे. गावाकडे असते. माझी आई आणि आबा दोघंसुद्धा गावाला आहेत. आता राजन पूर्णपणे हादरला आहे. राजन म्हणतो की ही तुझी आई आहे, पण ही तर गौरी आहे. कमी म्हणते, हो राजन काका असं काय करताय? ही माझी आई आहे, गावाकडे असते. मी तुम्हाला आतापर्यंत तिचा फोटो नाही दाखवला, पण तुम्ही गौरी का म्हणताय ह्यांना? आता इथे राजन म्हणतो की इतके दिवस मी तुला ज्या गौरीबद्दल बोलतोय हीच माझी गौरी आहे. राजन म्हणतो, कमी तू खरं बोलतेस? ही ही तुझी आई आहे का? कमी म्हणते, हो, मी खोटं का बोलू, हीच हीच माझी आई आहे. आता राजनच्या समोर सगळं चित्र स्पष्ट झालंय. म्हणजे इतकी दिवस तो ज्या गौरीला असं त्याला वाटत असतं की आपली मुलगी जिवंत नाही आहे, पण कमीच ही त्याची मुलगी असल्याचं सत्य आता त्याच्यासमोर आलेलं आहे. म्हणजे जर कमी गौरीची मुलगी आहे याचा अर्थ कमी माझीच मुलगी आहे आणि तिच्या हातावरची ती जन्मखूण हा योगायोग नाही आहे, हेच खरं आहे. म्हणजे कमी खरंच माझी मुलगी आहे. आणि तेव्हा राजन आता कमीच्या समोर येतो आणि कमीला मिठीच मारतो आणि राजनला कळतं की म्हणजे कमी आपली मुलगी आहे. पण कमी मात्र आता इथे शॉकमध्ये गेले. कमी म्हणते, राजन काका तुम्ही काय बोलताय? या गौरी कशा असतील? ही तर सरोज माझी आई आहे ना? राजनला कळत नाही की हे सगळं आता कमीला कसं सांगावं, कारण कमीला तिचा भूतकाळ काहीच माहीत नाही आहे. राजन म्हणतो, मी तुला सगळं सांगतो, पण आता ही आहे कुठे मला सांग. मला आत्ताच्या आता भेटायचं आहे. आणि राजनला आता गौरीला जाऊन भेटायचं असतं. कमी म्हणते की माझी आई आता गावाला आहे, आता कसं भेटणार तिला, आणि तुम्हाला तिला काय भेटायचं आहे? राजन म्हणतो, कारण मी सांगतोय ते खरं आहे, हीच गौरी आहे. इतके दिवस मी जे म्हणत होतो की माझी मुलगी आणि माझी बायको ती ती हीच आहे. आणि कमी तुला माहिती आहे, तू माझी खरी मुलगी आहेस.